पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपो इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेला जवळपास 45 तास उलटलेत। मात्र अद्यापही इमारतीच्या तळमजल्यावर अडकलेल्या 8 कर्मचाऱ्यांचा शोध लागलेला नाहीये। कोणत्याही प्रकारचा संपर्क त्यांच्याशी होऊ शकलेला नाही। भारतीय लष्कराचे जवान, एनडीआरएफचे जवान अडकलेल्या कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। मंत्री गिरीश महाजन पाहणी करून गेल्यानंतर पुण्यातील एकही लोकप्रतिनिधी घटनास्थळी न आल्यानं पीडित कामगारांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केलेला आहे। आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, यंत्रणा त्यांचं काम करतायत, आता त्याचा वेग किती आहे, इतका वेळ का लागतो, या प्रश्नात न पडता लोकप्रतिनिधी म्हणून काही जबाबदारी आहे का नाही? स्थानिक आमदार एकदा येऊन गेले महेश लांडगे, मात्र त्यानंतर पुन्हा आलेले नाहीयेत। खासदारांचा पत्ता नाहीये। कोण नेते येऊन गेलेत, कोणी आलेलेच नाहीयेत। नक्कीच विक्रांत, एकंदरीत जर आपण पाहिलं तर मी सध्या त्याच स्पॉटवरती आहे ज्याला आता तब्बल 48 तास उलटताना एकंदरीत पाहायला मिळतात आहे। याच मोशी येथील कचरा डेपोत ही संपूर्ण जी दुर्घटना आहे ती घडली होती। आणि आत्ताची सध्याची प्रक्रिया या ठिकाणी काय सुरू आहेत, आपल्याबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विशेष अधिकारी आहेत। सर, काय एकंदरीत आत्ताची प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहेत आणि काय सिच्युएशन आहे? कालपासून ही जी दुर्घटनाग्रस्त इमारत आहे तिच्या बाजूचा जो मलबा आहे तो हटवण्याचं काम सुरू आहे, युद्ध पातळीवर सुरू आहे। अधिकच्या मशिनरी लावून, अधिकचे डंपर आणि ते वाहतूक करून ती इमारतीचा पूर्ण भाग मोकळा करता येईल का या दृष्टिकोनातून यंत्रणा काम करते। पुढचा भाग पूर्णपणे डॅमेज झालेला असल्याने पुढून प्रवेश करता येणार नाही, म्हणून पाठीमागच्या बाजूने प्रवेश करून इमारतीत सुरक्षित प्रवेश केल्यानंतर आतमध्ये जे नागरिक अडकलेले आहेत त्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सर्व बचाव पथकाचा प्रयत्न सुरू आहेत। आणि त्या दृष्टीने आता हा तो मार्ग जो आहे, सुरक्षित मार्ग काढण्याचा आता कामकाज सुरू झालेलं आहे। यंत्रणा कमी येत असा आरोप खरं तर इथले जे नातेवाईक आहेत ते करताना पाहायला मिळतात। नाही, इथे पुरेशी यंत्रणा आहे। आता ती इमारत जी आहे ती दुर्घटनाग्रस्त झालेली आहे, तिथे अधिकचे मशिनरी वापरल्या तर त्याचे हादरे त्या इमारतीला बसून ती कोलॅप्स होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अतिशय सावकाश, म्हणजे काळजीपूर्वक, सावकाश म्हणण्यापेक्षा काळजीपूर्वक ही संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी काम करते आणि पाठीमागच्या बाजूने इमारतीच्या प्रवेश करून आतमध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचा, सुखरूपपणे बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न राहील। विक्रांत, एकंदरीत जर आपण पाहिलं तर महानगरपालिका असेल, त्यानंतर एनडीआरएफ असेल, ते प्रयत्न करताना पाहायला मिळतात। मात्र राजकीय जे नेते आहेत ते या ठिकाणी किती प्रमाणामध्ये पोहोचलेत याचा जर आपण आढावा घेतला तर त्यामध्ये जर प्रथम पाहिलं तर या विभागाचे म्हणजे ज्या पालकमंत्री आहेत सुनेत्रा पवार यांनी फक्त फोनद्वारे याची माहिती घेतलेली आहे, मात्र त्यांनी या ठिकाणी पोहोचलेले नाही आहेत। विद्यमान खासदार जे अमोल कोल्हे त्यांनाही याचं गांभीर्य नसल्याचं दिसून येते, कारण तेही या ठिकाणी पोहोचलेले नाही आहेत। विद्यमान आमदार जे आहेत महेश लांडगे ते फक्त ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस मंत्री या ठिकाणी पोहोचले, त्यावेळेस मंत्र्यांबरोबर ते या ठिकाणी पोहोचले। मात्र येथील जे लोकप्रतिनिधी आहेत ते याकडे दुर्लक्षच करत असल्याचं दिसून आलं, कारण ते या ठिकाणी पोहोचलेले नाही आहेत। ते या ठिकाणी पोहोचतील अशी अपेक्षा जरी असली तरी नातेवाईकांचा जो आक्रोश आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आणि नातेवाईक खरं तर या लोकप्रतिनिधींकडेही खरं तर वाट पाहतात की कारण त्यांची समजूत काढण्यासाठी इथं दुसरं कोणी नाहीये, कारण त्यांना कोणीही माहिती देताना पुढे येत नाहीये। महानगरपालिकेचे अधिकारी असतील, त्यानंतर या संपूर्ण विभागाचं ज्यांच्याकडे काम आता हे एखादी घटना घडल्यानंतर अडकलेल्यांच्या नातेवाईकांना धीर देण्याची गरज असते आणि तो धीर देण्यासाठी म्हणून या सगळ्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी येणं अपेक्षित त्यांच्या कुटुंबियांना होतं। आतापर्यंत कोणी आलेलं नाही, केवळ स्थानिक आमदार एकदा येऊन गेलेले आहेत। धन्यवाद तुषार, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।